गाइस, आशीर्वाद मात्र तुमचं स्वागत करा यूट्यूब चॅनलमध्ये आणि असेच ब्लॉग बघत राहणार. तुम्हाला नवीन ब्लॉग बघायला भेटणार आणि हा ब्लॉग माझ्यासाठी आहे तो गावाकडचा. मी गावात राहतो आणि तुम्हाला मी गाव दाखवतो आमचा. कारण गावात सांगणार नाही कुठला गाव आहे पण तुम्हाला दाखवतो. चला हा आमचा वरचा माला तुम्हाला आता मी दाखवतो. वरचा माला आमचा हा बघा. एवढा सुंदर क्लायमेट आणि निसर्ग जपणारा म्हणजे गाव. बघू शकता तुम्ही कसं एकदम जवळजवळ प्रत्येकाचे जवळ घर आहे आणि वातावरण एकदम क्लीन. ढग नाही, पाऊस नाही, काय नाही, नुसती हवा. काही इकडचा बाहेरचा रस्त्यावरचा आणि कापूस झाडू मारते आणि सगळी बघायची प्रत्येकाची घरा बघायची जवळच नाही, कोणची भांडण नाही, काय नाही. असंच मग क्लायमेट बघायला भेटणार गाव ठिकाणी. हा आमचा घर आहे, हा वरचा मला आहे आणि खाली बघू शकता हा आमचा गावदेवीचं मंदिर. नवरात्र दिवशी हा असा सजलेला असतो ना तर एक नंबरच दिसतो. आणि आता बघू शकता एकदम शांत, कोण नसतं इथं. रात्र दुपारचे देऊळ बंद असतो, संध्याकाळी चालू होतं. संध्याकाळी लोक पाय पडायला येतात आणि हा इथं वटपौर्णिमा चालू होते आणि म्हणजे गाडी. आणि हा मागचा बॅकग्राऊंड म्हणजे तलाव. बघू शकता गावा ठिकाणी एक नंबर सुख असते. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आमचा रेल्वे स्टेशन आणि मी इथं कुठे व्हिडिओ शूट करतो ते पण तुम्हाला दाखवतो. मी एकटाच आहे, माझं मी पार्टनर नाही आला, तो एकटाच तिकडे गेला. आता मी तुम्हाला दाखवतो तलाव आमचा. बघू शकता आमचा तलाव. इथं कसा प्रॉब्लेम आहे, नवरात्र दिवशी इथं पाणी प्यायला भेटतो. पाणी प्यायचं आहे तर ते बंद लोक काय पण धुवून घेतात. इथं फुलावेला बघत. आणि हा तलाव याला मोठा तलाव बोलतात. एक बारका तलाव तिकडं आहे खरोशी पाट्यावर. हा आहे मोठा तलाव. हा वातावरण इथला. आता याची टाकी बांधलेली आहे, जेव्हा नळ गेले तर इथून पाणी येतो. आता चालू केली काय अंदाज नाही एवढा. आणि सगळे भात सुकत लावले लोकांचं, पावसामुळे भात भिजलेलं आहेत पण भात सुकत लावलेलं आहेत. आणि हे आहे जे पाणी हे खोदलेलं आहे आणि लोक इकडे येत चाललेत. इथं पहिले घर नव्हते, आता सगळी घरावं लागली. ते स्टेशनवरती तुम्हाला दाखवतो घराकडे. तर घरा काय होत चालत नाही. बघू शकता असला एकदम भारी वातावरण आहे. मी दुपार टायमालाच व्हिडिओ काढला येतो कारण की दुपार टायमाला ऊन पण असतं, पाऊस नाही, काय नाही, मस्त सावली आणि हवा थंडगार असतो. बघू शकता तुम्ही ही टाकी आहे. रायगड जिल्हा परिषद अलिबाग म्हणून. अलिबागशी मध्ये हे केले ते काय आपल्याला माहीत नाही एवढं. हे बाबा चालले तर आमचे गावातले लाईटीची म्हणजे आमची इकडची लाईन आहे. हा टावर आहे जिओचा. अजून टावर बसला आहे तो तिकडं आहे. आता मला स्टेशनवर काहीच. आता मी चालू आहे स्टेशन दाखवायला गाडी घेऊन. आता मला दाखवतो स्टेशन आमचा. आणि तिथं गणपती कुठे विसर्जन इथं होतात मोठे तल्यावर, ते पण कसं दाखवतो कुठं विसर्जन होतात ते. चला भेटू तिथं. हेच बघू शकता मी आता आलोय स्मशानभूमीजवळ. म्हणजे मी मगाशी तिकडं होतो, या साईडला होतो, इथून मला दाखवतो. आता मी आलो कुठं या ठिकाणी म्हणजे आपला स्मशानभूमीजवळ. आणि स्मशानभूमीजवळ पण असं वातावरण एकदम भारी आहे. इथून काही पोरा फोटो बिटो काढतात. आणि हा बघू शकता इथला वातावरण. आता स्मशानभूमी एकदम टाकटाक केलेलं आहे ग्रामपंचायतने. आणि अजून काम तिथेच पडले, काम चालू असते. काय करत असं काय माहीत नाही. हे घाण कशी येते त्यात माहीत नाही पण असं भारी वाटतं बघायला पण. हा आमच्या गावदेवीचा मंदिर मशीन दाखवला जातो. आणि लोक अजून सरी आहेत बघा कपडे धुवायला. माहिती यांची शेतावरचे कामं इकडे धुवा आले, सामान अवजार वगैरे. आणि भात सुकत लावला आले. हे आपली गाडी होऊ शकता. आणि मी चाललोय आता स्टेशनवर चाललोय. गाडी तर ठेवू का नको समजलं नाही तर ठेवते, लॉक करते गाडी आणि चाललोय स्टेशन जवळ.
इथं स्टेशन जवळ गाडी लावायला चान्स आहे. माझी इच्छा तीच आहे, पण मग स्टेशन दाखवायचं म्हणून आता तो दाखवतो, नंतर परत इकडे येतो गाडी न्यायला. ब्लॉक मध्ये कंटिन्यू असेल ना तर गाईस तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल. मी इथं जाऊन जुनी व्हिडिओ काढली ती या ठिकाणी काढलेली. आणि मी आता चालू स्टेशन. आता बघा मी कुठल्या गावचा आहे, बघितलं असेल ना. मी याच गावचा आहे, जिथे गाव. आणि हा स्टेशन इथं काही परत फोटोशूट करतात. आता आम्ही चालू स्टेशनच्या आतमध्ये. पहिले एंट्री देत नसतं पहिले गाड्या बिड्यावर चढवेत. आता एंट्री देत नाही गाडी बिडी घ्यायला, कारण इथं गेट लावलंय. लोक का ऐकत नव्हते. मग आता गेट लावलं म्हणून कसं स्टेशन एकदम बघू शकता कसला वाटते जिथे स्टेशन. आता पहिले साधा होता, आता सगळं काम चालू केलंय. जवळपास ओकेच झालंय. चिपळूण पण गाडी येतो तुम्हाला बाहेर, तो गाडी इथून भेटतो सकाळीच. दुपार टायमाला तुम्हाला एक पण सुद्धा गाडी भेटणार नाही. इथं 12ची गाडी असते, तीच फक्त बघायला भेटणार. इथं पण जरा व्यवस्थित एकदम लक्ष देतात. पण हे का ना कारण हे झाडांची वेली आहेत ना, ती सगळे गेटला वाढ लावून लागते. इथं आमचं ग्राउंड असतं आणि बघू शकता क्लायमेट कसं आहे. असं वाटतं एक नंबर ना. चला बघू शकता कसला क्लायमेट आहे. आता मी तुम्हाला सारा सावली उभा राहतो बघा, तुम्हाला व्याख्यान देतो. हा लय बरा वाटला. तो जाम आहे. आणि गाईज तुम्हाला सांगतो, हा मी दाखवासाठी काय केलं, मला एकटाच आता शूट करणार ब्लॉग, कारण दोघा ठिकाणचं शूट करून केलं तर मला वाट लागते. एडिट करायला पण मी टाईम भेटत नाही, म्हणून मला दम लागला जरा. चालतं ते. आणि ऊन पण खूप आहे. आणि मी इकडं चाललो आहे कुठं, लास्ट स्टॉकला, तिथं दाखवतो. आणि इथं बघा कसला आहे एकदम. बरं काय आहे, काय नाही, घाण आहे मोठा काय आहे काय. आणि मी आता जरा इथं बाहेर चाललो स्टेशनवर. काहीच आता मी आले, गाडी आपली घेऊन चालतो स्टेशनच्या टोकाला जातो मी स्टेशनवर बसायला तिथं. आणि तिथं कुठे कुठे व्हिडिओ करते ते समजेल तुम्हाला. एका आतमध्ये काय उचलू शकत नाही गाडी, चालू पण शकत नाही, कारण फिरवायला माणूस दुसरा कोण नाही, एकटाच आहे मी. चला भेटू. थांबा थांबा थांबा, इथं काहीतरी आहे. थांब, बघितला का? साप आहे, साप. कसा हलते, मजेर आहे. कुठे गेला? हा बघा, हा बघा, हा पाण्यामध्ये राहतो. कुठे गेला? हे बघा, हे बघा, काय बोलते रे, कुठे जाते? थांबा तुम्हाला दाखवतो. काय काही तुम्हाला सोबत कोण नसेल व्हिडिओ शूट करणारा, तर तुम्हाला एकच उपाय आहे, दाखवतो समोर कशी यूज करायचे व्हिडिओ काढायची. आता मी काय करतो तुमचं मला माहीत नाही, पण मी असा करणार आहे. मी तोंडात मोबाईल पकडणार आहे आणि समोर शूट करणार आहे. चला बघू शकता तुम्ही. आता चाललं मी स्टेशन जवळ, ते बोलू तुम्हाला लास्ट वगैरे दाखवणार. इकडे चाललं मोठा कार्यक्रम नाही, हां खरंच आहे बरोबर. चाललं हा इकडे स्विमिंग पूल आहे विवेक दादाचा आणि शैक्षणिक वेराव यांचा. चालू स्टेशनचं पोचलेलं आहे लवकर. आज तुम्हाला दाखवतो आमचा स्टेशनचा लास्ट मी कुठे व्हिडिओ शूट करतो. आता जरा थांबा 2 मिनिटं थांबा. पोचलेलो आहे. आता मी चालू स्टेशन दाखवतो तुम्हाला. स्टेशन असं तुम्हाला आमचा असा आहे, जो एक दुपार टायमाला एक नंबर वाटतो आणि संध्याकाळी पण एक नंबर वाटतो. रात्री एवढा बेकार वाटतो ना, काय सांगू तुम्हाला. पण रात्री मी नाही शूट करणार, मी दिवसात दाखवतो, कारण मला आज वेळ भेटला आहे म्हणून तुम्हाला दाखवतो. चला मी स्टेशनवर. तुम्हाला जर मायलेज पाहिजे तर गाडी कुठली घेणार माहीत आहे का? हेच घ्यायची, कारण हिला 60च्या देतो आणि मायलेज येऊन टाकडाक आहे. किती फास्ट पळवा पण टेन्शन एवढाच नाही. फक्त काय हिला सर्विस टाकडाक दिली तर अजून दिला किती CCची आहे 125.
एक नंबर गाडी आहे, माझीच गाडी आहे. आता 1 वर्षाला काही प्रॉब्लेम देत नाही, एकदम व्यवस्थित चालतो आणि 1 नंबर आहे. मी बघा त्याची कंपनी फिटिंगच शीट केलेलं आहे. आपण कसं बाहेर शीट करतो, कारण आपण मोबाईल ठेवला की याच्यात ते आतमध्ये देखील मोबाईल ठेवायची जागा असते. याच्यात मी मोबाईल ठेवला की कशी ती नवीन शीट टाकल्या अशी ठिकाणी शीट कधी स्कूटी लावणं खालती लॉक असते. ते लॉक कधी काढलं जोर तुमचा स्कूटीमधून मोबाईल वगैरे सामान असं हेल्मेट वगैरे घेऊन जाते. आणि इथं बघा कसलीच फुलं गेला भारी होते. आता मी चाललो आहे कुठे या साईडला आलो आहे, कारण ती आई का ऐकत नाही, कोण नाही तर पाहिजे. ही ट्रेन आलेली आहे आणि ती बाटल्या येतात काय चौकानं सांगूनच पटायचं नाही. किती माणूस सांगतो काय ऐकत नाही. बघू शकतो तुम्ही ट्रेनला काहीच वाटत नाही. हे वाजले की बरोबर ट्रेन आलेली आहे 12:30ची आणि ती का ऐकणार नाही. पोलीस बोलताना साईडला तिथून ट्रेन आली आहे, तर ते नाव होती काय ना काय एटल बसलेली आहे तिथं आणि थांबली आहे ट्रेन. इथले दिवारावरच आहे नाही, पूर्ण खाली आहे. बापरे काय गर्दी नाही. अशा रोज टाईम आउट आहे 1 तास 1 तासाला आहेत तर आल्या जायला बरं वाटेल. जरा काय करते समजत नाही. तर हवा पण 1 नंबर लागते, लगेच ट्रेन थांबत नाही, लगेच जातो. आता मी चालू घरी. ही ट्रेन आली, मला गाडी थांबेल आहे, तर जायचं कसं. माझी गाडी तर या साईडलाच आहे, तर मग आता मग प्रयत्न करतो. खालून जावं लागलं, आता ह्याच्या खालून जावं लागलं आपल्याला. चला मग जाऊ खालून त्याचे. कोण जाम झालंय, खाली खालून जावं लागेल. जाम रिक्स आहे. तास पुरा झाला आणि आपण आलो खाली. काय वास होता काय. आता आम्ही खाली आलो, आता पोचलो, वर निघालो इथून वरती. ट्रेनचे खालून आलो वगैरे बघायची भीती वाटते. पण सिग्नल चालू होता तर पण करणार काय रस्ते बंद होते. हे बरं वाटतंय. दिवाचं पाणी आहे. चालू घरी आपले, मग दम लागे समजत नाही का आलाय. चला चालू घरी. ही गाडी पण जरा वेट करत असेल माता होतं. आणि आता घरी चाललोय आणि आमचं गावाचं वातावरण दाखवतो. स्टेशन द्वारा व्हिडिओ सीट रील संध्याकाळी पोस्ट करणार 7 नंतर. तर 7 नंतर लोक ॲक्टिव्ह जास्त असतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर रील्स पोस्ट करायची असेल तर संध्याकाळी 7लाच पोस्ट करा. तर त्या टायमाला लोक कामावरून सुटतात आणि त्यांना मोबाईलमध्ये घुसले असतात. सगळे इंस्टाग्राममध्ये त्याच टायमाला लाईव्ह ॲक्टिव्ह असतात. तुम्हाला रील्स टाकायची असेल तर त्या टायमाला तुम्ही रील्स टाकू शकता. चला थांबा, आता माझ्या समोरची गाडी बघू शकता. गावात पोचलेलं आहे, मला गाव दाखवतो. गाव आहे आमचं. इथून मंदिर बघा, हनुमंताचं मंदिर आहे आणि माझं घर इकडं आहे. हा घराचं मागं, या घराच्या मागं इथं घर माझं आहे. आमचं हे गाव. गाडी आता मी दाखवणार इथं जाणार आहे, बघू शकता. काही जाता मी आलो स्टेशनवरशी घरी आणि आता लागली मला भूक जास्त. 1:30 वाजले का 2 वाजले आणि ते रील्स टाकणार आहे संध्याकाळी 7 वाजता. तुम्ही रील्स बघा इंस्टाग्रामवर IamHarsh0519 आणि तुम्हाला कसं ब्लॉग कसा वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचं काय मत असेल ते मांडू शकता. मी कसा ब्लॉग तुम्हाला पुढे दाखवू ते पण तुम्ही कमेंटमधून कमेंट करा. आणि तुम्हाला जर काही ब्लॉग आवडला नसेल
तर तुम्हाला ते पण सांगा कसा ब्लॉग करू, कसा पुढे अजून तुम्हाला आवडेल नवीन काही बघायसाठी, ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि इतर ब्लॉगमध्ये एंड करतो. चला बाय.